नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपला ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे समाजशास्त्र. तर या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये आपल्याला एक टॉपिक आहे स्तरीकरण, ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटिफिकेशन. ठीक आहे. तर हे स्ट्रॅटिफिकेशन हा जो कन्सेप्ट आहे हा आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करतो. ठीक आहे. आता बघा, मी थोडा तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगते. आपलं हे जे आजचं लेक्चर असणार आहे कशा पद्धतीचं असणार आहे. बघा, हा जो कन्सेप्ट आहे किंवा आपल्याला ऑप्शनलमध्ये कुठलाही कन्सेप्ट असतो तर तो फार डिटेलमध्ये असतो. म्हणजे अगदी आपल्याला त्याबद्दल थिअरीज असतात, आपल्याला वेगवेगळे थिंकर्सचे त्याबद्दलचे काय दृष्टिकोन आहेत किंवा त्यांनी कुठले कन्क्लुजन दिले आहे, निष्कर्ष दिले आहेत, त्यांनी कुठल्या थिअरी दिली आहे, हे देखील असतात. बरोबर आहे. आणि हा आपला आजचा जो टॉपिक आहे तो आजचा टॉपिक हा याच पद्धतीने आहे की हा समाजाचा मुख्य पार्ट असणार आहे. म्हणजे बघा, समजून घ्या आधी, समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण समाजाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तो तेव्हा समाजावर अशा गोष्टी की ज्यांनी मेजर इम्पॅक्ट केलेले आहेत, म्हणजे ज्या गोष्टींचा समाजावर फार मोठा परिणाम झालेला आहे, किंवा असे काही घटक, अशा काही गोष्टी ज्या आजही समाजाचा एक अविभाज्य घटक आहे, त्यामुळे समाज टिकून आहेत, किंवा त्यामुळे समाजामध्ये आपल्याला आपण असं म्हणू की एक निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स, परिणाम दिसून येत आहेत. तर हे सर्व घटक आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे असतात. ठीक आहे. म्हणजेच सिम्पली आपण असं म्हणू की एखादा कुठलाही टॉपिक किंवा एखादा कुठलाही घटक जो समाजामध्ये महत्त्वाची भूमिका करते, मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, तो आपण समाजशास्त्रामध्ये डिटेलमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. मग आता हा जो स्तरीकरण हा जो कन्सेप्ट आहे, बघा, हा कन्सेप्ट त्याच पद्धतीचा आहे. हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे समाजामध्ये. आपल्याला याची खूप मोठी भूमिका दिसणार आहे आणि याचे आपल्याला सर्व बाजूनी, म्हणजे याचे आपल्याला पॉझिटिव्ह इम्प्लिकेशन्स, म्हणजेच आपण ज्याला म्हणू सकारात्मक आणि नकारात्मक, दोन्हीही परिणाम आपल्याला समाजावर याचे दिसून येतील. ठीक आहे. तर अशा वेळेस हा टॉपिक आपला क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. मग आजचं आपलं लेक्चर कसं असणार आहे, बघा, आपण थंबनेलमध्येच मेन्शन केलं आहे की आपण आज मूलभूत संकल्पनेवर भर देणार आहेत. म्हणजेच काय, तर बघा, अगदी फार डिटेलमध्ये म्हणजेच थेअरी वगैरे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार नाही आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की हा ओव्हरऑल कन्सेप्ट काय आहे, ठीक आहे, ही संकल्पना काय आहे एक्झॅक्टली, आणि त्यानंतर याच्या संबंधित जे बेसिक गोष्टी आहेत त्या आधी आपण समजून घेऊ. जेव्हा आपल्याला हे बेसिक समजणार त्यानंतरच मग आपण यावर वेगवेगळे थिंकर्सचे काय मत आहे, त्यांच्या काय थिअरीज आहेत, त्यांचे काय पर्स्पेक्टिव्ह आहे, याचा आपण स्टडी करणार आहे. त्यामुळे आपले जे लेक्चर आहे ते 2 पार्टमध्ये येतील. येतं लक्षात. पहिल्या पार्टमध्ये आपला जो फोकस असणार आहे तो इन जनरल कन्सेप्टवर असणार आहे की एक्झॅक्ट हा कन्सेप्ट काय आहे आणि समाजामध्ये आपल्याला तो कशा पद्धतीने दिसून येतोय. तर त्यामुळे बघा, आजचं जे लेक्चर आहे तर आजचं लेक्चर हे केवळ समाजशास्त्र ऑप्शनल असणाऱ्या स्टुडंटसाठीच नाही, तर जे लोक भारतीय समाजाचा अभ्यास करतात, म्हणजे बघा, आपल्याला GS1 मध्ये इंडियन सोसायटी हा सब्जेक्ट आहे, भारतीय समाज, तर त्या स्टुडंटसाठी पण हे उपयुक्त असणार आहे. कारण आपल्याला हा सेम कन्सेप्ट इंडियन सोसायटीमध्ये, समाजामध्ये, म्हणजे भारतीय समाज या विषयामध्ये देखील आहे. तर ऑप्शनलचाही आपण बेसिक कव्हर करणार आहोत आणि इंडियन सोसायटीमधला हा तर टॉपिकच येणार. तर असं दोन्ही सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आपलं आजचं हे लेक्चर असणार आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करू. बघा, नावच तुम्ही समजून घ्या. आपण कन्सेप्टला नाव काय देत आहे, स्तरीकरण. स्तरीकरण म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक शब्द येतो स्तर, आणि जेव्हा आपण स्तर आखणार, ही जी प्रक्रिया आपण करणार, तर त्या प्रक्रियेला म्हटल्या जाणार स्तरीकरण. येतोय लक्षात. मग आता एक्झॅक्टली स्तर म्हणजे काय, यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, स्ट्रॅटिफिकेशन. मग आता स्ट्रॅटाज म्हणजे काय असतात किंवा स्तर म्हणजे काय असतात, तर बघा, एखादी जी सलग गोष्ट असते त्या सलग गोष्टीला जर का आपण तुकडे करतोय, त्यामधून वेगवेगळे आपण घटक जे आहे किंवा भाग आहे ते वेगळे करतोय आणि त्यांची परत अरेंजमेंट करतोय, तर आपण त्याला काय म्हणणार की तो काय असणार आहे, एक स्तर असणार आहे. बरोबर आहे. तो काय असणार आहे, एक स्ट्रॅटा असणार आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये वेगवेगळे आपण काय करतोय, भाग पाडतोय, वेगवेगळे त्यांचं क्लासिफिकेशन आपण म्हणू, क्लासिफिकेशन म्हणण्यापेक्षा
आपण असं म्हणू की त्याचे आपण भाग पाडतो, जी गोष्ट एक सलग होती आणि मग त्या भाग पाडल्यानंतर त्याची परत आपण रचना देखील करत आहे, म्हणजे त्यांना अरेंज करत आहे आपण एका ऑर्डरमध्ये, तर त्या प्रक्रियेला आपण म्हणणार स्तरीकरण. मग आता हा कन्सेप्ट आपल्याला समाजाच्या बाबतीत अभ्यासायचा आहे. तर आता मला तुम्ही सांगा, इन जनरल आपण बघू समाज हा कशांनी बनलेला आहे, तर आपण म्हणतो की समाज हा लोकांनी बनलेला आहे, बरोबर आहे. अनेक व्यक्तींचा समूह, त्यांनी काय तयार होणार, समाज, म्हणजे असं इन जनरल कन्सेप्ट आपण देतो. मग प्रत्येक व्यक्तीपासून, म्हणजे जो व्यक्तींचा ग्रुप आहे, जो समूह आहे, त्यातून जर समाज तयार केलेला आहे, पण मला सांगा समाजामध्ये सर्वकडे आपण इक्वॅलिटी ज्याला म्हणतो, समता, ती दिसून येते का? म्हणजेच बघा, असं आपण समाज म्हणणार का की एखादी हा समाज आहे आणि ह्या समाजमध्ये जे 100 लोक आहे सपोज एक्झाम्पल म्हणून, तर हे 100 लोक सर्वीकडे इक्वली प्रेझेंट आहे, किंवा प्रेझेंट म्हणण्यापेक्षा सर्व लोक इक्वल पोझिशनवर आहे, नाही. आपण काय म्हणणार की प्रत्येकाचं काय असणार, एक त्यामध्ये एक लोकेशन असणार. मग लोकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आता बघा, त्याला व्हर्च्युअल लोकेशन किंवा हे लोकेशन घ्यायची नाही की तुमचं घर कुठे आहे किंवा तुमचा ॲड्रेस कुठे आहे. समाजाच्या आस्पेक्टने आपण लोकेशन म्हणतो, म्हणजेच काय, किंवा त्याची एक पोझिशन आपण म्हणू. मग प्रत्येकाची एक पोझिशन आहे, येत्या लक्षात समाजामध्ये. मग याचे पोझिशन डिसाईड करण्याचे पण काय आहे, वेगवेगळे आयाम आहेत, डायमेन्शन्स आहेत. म्हणजे बघा, आर्थिक दृष्ट्या त्याची पोझिशन काय असणार आहे एखाद्या व्यक्तीची, किंवा राजकीय दृष्ट्या त्याची काय पोझिशन असणार आहे, म्हणजे असे वेगवेगळे कन्सेप्ट त्यामध्ये येणार. म्हणजेच काय, तर यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असणार की संपूर्ण समाजामध्ये जरी समाज व्यक्तींनी बनलेला आहे, पण प्रत्येक व्यक्ती हा सेम पोझिशनवर आहे का, नाही. तर प्रत्येक व्यक्तींची पोझिशन ही चेंज होते, बरोबर आहे. आणि मग प्रत्येक पोझिशन चेंज झाल्यानंतर काय होणार, तिथे लहान मोठं कमी जास्त येणार, येत्या लक्षात. मग ही जी पोझिशनच्या अकॉर्डिंग जे आपण वेगवेगळी विभागणी करतोय, हाच कन्सेप्ट म्हणजे काय झाला, स्तरीकरण. येत्या का लक्षात. म्हणजे बघा, मी तुम्हाला ओव्हरऑल जे एक ज्याला आपण काय म्हणतो गिस्ट म्हणतो किंवा एक क्रिप्स म्हणतो टॉपिकची, ते आधीच सांगितली आहे की प्रत्येकाची पोझिशन ही वेगळी असणार आहे आणि प्रत्येकांच्या पोझिशन वेगळ्या असल्यामुळे त्यांचे ग्रुप तयार होऊन त्याचे वेगवेगळे स्ट्राटाज म्हणजे स्तर निर्माण केल्या जाणार आहे. आणि ही जी ओव्हरऑल प्रक्रिया आहे, या संपूर्ण प्रक्रियेला आपण म्हणणार स्तरीकरण. मग आता ही जी स्तरीकरणाची प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया समाजामध्ये कशा पद्धतीने अस्तित्वात आली, किंवा समाजामध्ये ही कशी आढळून येते, कशी तयार झाली, आणि मग समाजामध्ये कुठले वेगवेगळे स्तर निर्माण झाले, हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा, प्रत्येक समाजाची रचना हे लोकांच्या वेगवेगळ्या स्तरांनी मिळून बनलेली आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की 100 व्यक्तींचा जर का एक समाज असेल, तर प्रत्येकाची पोझिशन सेम आहे का, नाही. ते 100 लोकांना अशा पद्धतीने अरेंज केलेलं असेल की त्यामुळे काय तयार होणार, वेगवेगळे स्ट्रॅटाज तयार होणार, बरोबर आहे. मग जर समाजामध्ये वेगवेगळे पोझिशन आहे लोकांची, तर मला सांगा 2 किंवा 3 व्यक्ती असे असणार ज्यांची पोझिशन एकाच लेवलवर आहे, 2 किंवा 3 व्यक्ती असे असणार ज्यांची पोझिशन दुसऱ्या लेवलवर आहे. मग ज्यांची लेव्हल सेम आहे त्यांचा एक एक ग्रुप तयार होणार, म्हणजेच त्यांचा स्ट्रॅटा तयार होणार, येत्या लक्षात. आणि या स्तरांवरूनच मग व्यक्तींना काय होतो, सामाजिक दर्जांची निश्चिती होते, म्हणजे त्यांना सोशल स्टेटस दिल्या जाते. बघा, मी परत तुम्हाला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगते. आपण सेम एक्झाम्पल घेऊ. सपोज हा एक समाज आहे आणि या समाजामध्ये 100 लोक आहेत, बरोबर आहे. मग आता प्रत्येकाला वेगवेगळ्या पोझिशनवर आपण ठेवतोय. मग जेव्हा आपण प्रत्येकाची पोझिशन डिसाईड करतोय, तर मला सांगा, असं होणार आहे का की एका व्यक्तीला एकच पोझिशन, असं नाही आहे. या 100 पैकी आपण असं कन्सिडर करू, सॉरी, ठीक आहे, एक मिनिट, परत घेऊ आपण. या 100 व्यक्तींपैकी आपण असं कन्सिडर करू की सपोज 18 लोक असे आहेत की ज्यांना आपण सेम पोझिशनवर ठेवलं, येत्या लक्षात. मग 18 लोक जर सेम पोझिशनवर आहे, म्हणजेच काय झालं, 18 लोकांची लेवल ही कशी आहे, सेम आहे. त्यानंतर आपण परत म्हणू की 20 जे आहेत, तर 20 लोक असे आहेत की ज्यांची पण काय असणार आहे, पोझिशन सेम असणार आहे. म्हणजे या 20 लोकांची जी लेव्हल आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. त्यानंतर मग आपण असं म्हणू की 40 लोक आहेत, तर 40 लोकांना आपण सेम पोझिशन अलोकेट केली, तर मग मला सांगा, हे 40ही लोक एकाच लेव्हलचे झाले, कारण सर्वांची पोझिशन सेम आहे. मग ज्यांची ज्यांची लेव्हल सेम झाली त्यांचं आपण ग्रुप काय केलं, वेगवेगळ्या स्ट्रॅटाजमध्ये अरेंज केले. म्हणजेच बघा, हे जे 18 लोक आहेत त्यांना आपण इथे ठेवलं,
त्यानंतर हे जे 20 लोक आहेत त्यांना आपण इथे ठेवलं, त्यानंतर हे जे 40 लोक आहेत त्यांना इथे ठेवलं, रिमेनिंग लोकांना आपण इथे ठेवलं. म्हणजे मला सांगा ह्या 100 लोकांना ज्या पद्धतीने आपण पोझिशन अलोकेट करतोय, म्हणजे ते त्या ज्या पोझिशनवर आहेत, तर त्यांचा पण एक काय असणार, मग त्यांच्यासारखेच जे इतर लोक आहे म्हणजेच सेम पोझिशन असणाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार करतोय आपण आणि त्या ग्रुपला वेगवेगळ्या स्तरांमध्ये अरेंज करतोय. तर ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार, स्तरीकरण. त्या लक्षात, म्हणजे एका कंप्लीट समाजामध्ये लोकांना वेगवेगळ्या पोझिशन अलोकेट करून त्यांचे जे वेगवेगळ्या स्तरांमध्ये रचना केली जाते तिला म्हटल्या जाते सामाजिक स्तरीकरण. येत्या लक्षात. मग आता बघा ज्या स्तरांवर जे असणार, मग आता याला अरेंज जर का आपण करतोय तर अरेंज करत असताना बघा, आता हे आपण बघणारच आहे पुढे. अरेंज करत असताना बघा इथे सुपेरियरिटी इन्फेरियरिटी हा पण कॉम्प्लेक्स येते, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये श्रेष्ठ असणं किंवा कनिष्ठ असणं असं म्हणतो. म्हणजे जर का मी तुम्हाला असं म्हणणार आहे की हे जे 18 लोक आहेत हे फार सुपेरियर आहे, हे सर्व लोक इंटेलेक्च्युअली खूप स्ट्रॉंग आहे म्हणून त्यांची सेम पोझिशन आहे, त्यांचा एक स्ट्रॅटा आहे, तर मग हा काय झाला, तर मी असं म्हणणार की हा एकदम इंटेलेक्च्युअल स्ट्रॅटा झाला, म्हणजेच हा क्लास 1 झाला, पण त्याला क्लास म्हणू. त्यानंतर हा क्लास 2 झाला, हा क्लास 3 झाला. मग जर का मी असे 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटामध्ये अलोकेट करत आहे त्यांच्या कॅपेबिलिटीच्या अकॉर्डिंग, तर मग काय होणार, मला सांगा ओव्हरऑल समाजामध्ये त्यांची जी रिस्पेक्ट आहे, त्यांचा जो सन्मान आहे तो पण कसा होणार, जास्त होणार. म्हणजे अल्टिमेटली मला सांगा जे लेव्हल 1 मध्ये आहे, आता तुम्ही समाजामध्ये इन जनरल सांगितलं की आम्ही लेव्हल 1 मध्ये आहे, तर याचा अर्थ काय होणार की तुमची एक रिस्पेक्ट होणार, तुम्हाला एक श्रेष्ठत्व मिळणार. येत्या लक्षात. आणि जे एकदम बॉटम स्ट्रॅटामध्ये आहे मग त्यांच्याबद्दल कसं मत होणार समाजातील लोकांचं की अच्छा आहे तर बॉटम पोझिशनवरचे आहे. येत्या लक्षात. म्हणजेच सोसायटीमध्ये तुम्हाला जे स्टेटस मग दिल्या जाते, तर हे स्टेटस कशाच्या अकॉर्डिंग मिळते की तुम्ही कुठल्या स्ट्रॅटाचे मेंबर आहात, तुमचा स्ट्रॅटा कुठला आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या स्तरामध्ये आहेत. येत्या लक्षात. म्हणजेच बघा तर ही जी प्रक्रिया आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची का आहे, कारण ही स्तरीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यानुसार व्यक्तींचा दर्जा ठरतो. म्हणजे एखाद्या समाजामध्ये राहत असताना त्या व्यक्तीला एक सोशल स्टेटस असते, सामाजिक दर्जा असते, आणि हा सामाजिक दर्जा कशानुसार ठरतो, तर तो व्यक्ती कुठल्या स्तराचा मेंबर आहे किंवा तो कुठल्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला स्तरीकरण ही प्रक्रियाच समजून घेणे मुळात महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपल्याला समजणार आहे की समाजामध्ये वेगवेगळे स्तर निर्माण कसे झाले आणि त्या स्तरानुसार मग प्रत्येकाला कुठला दर्जा देण्यात आला. येत्या लक्षात. मग आता बघा, आता जर आपल्याला आपण लोकांना वेगवेगळे घटक करतोय, त्यांना सेम लेव्हलवर ठेवतोय, तर मग आपल्याला काहीतरी बेस लागणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये आपण लोकांमध्ये वर्गीकरण करतोय किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारावर आपण लोकांचं ग्रुपिझम करतोय, आपल्याला हे समजणं देखील काय असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे, किंवा याच्यासाठी कुठला तरी बेस असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण काय करणार, लोकांचे ग्रुप करणार आणि त्यांचे स्तर अरेंज करणार. ठीक आहे. मग आता हे आयाम कुठले कुठले आपण बघू. तर बघा त्याआधी मी तुम्हाला एक छोटी अपडेट देते. बघा आपल्या अकॅडमीमध्ये आपण एक मिशन प्रारंभ नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. तर हा मिशन प्रारंभ काय आहे बघा, आपली जी राज्यसेवा आहे, तर राज्यसेवा आता सब्जेक्टिव्ह पॅटर्नची झालेली आहे आणि सब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी किंवा केवळ आपण सब्जेक्टिव्ह पॅटर्नच नाही म्हणू, त्यासाठी ती जास्त बेनिफिशियल आहे. पण सर्वच एक्झामचा जर आपण विचार केला तर सध्या आयोग जे प्रश्न विचारतात तर त्या प्रश्नांमध्ये NCERT मधून आपल्याला डेटा घेतलेला किंवा प्रश्नच डायरेक्टली NCERT मधून विचारलेला दिसून येतोय. मग अशा वेळेस आता राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना देखील NCERTचं महत्त्व वाटलेलं आहे. मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, कुठलाही सब्जेक्ट प्रिपेअर करत असताना त्या सब्जेक्टचे जे बेसिक असतात, जे बेसिक मूलभूत संकल्पना असतात ते क्लिअर करणं किंवा ते कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचं असते. आणि तुमचे बेसिक गोष्टी कुठून क्लिअर होतात, तर जनरली आपण NCERT रेफर करतो. मग आता राज्यसेवेच्या बाबतीत काय प्रॉब्लेम होते बघा, जनरली ज्या NCERT असतात त्या इंग्लिश आणि हिंदी या माध्यमातून उपलब्ध आहेत. NCERT म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचं करिक्युलम, तर हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे. आणि राज्यसेवेचे स्टुडंट जे असतात तर आपण मराठी माध्यमातून प्रिपरेशन करणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला तो प्रॉब्लेम जनरेट होतो आणि आपण NCERT रेफर करायला टाळतो. पण याचा अल्टिमेट जे परिणाम आहे ते स्टुडंटला म्हणजे आपल्यालाच होतात. कारण डायरेक्टली पेपरमध्ये जर का डेटा किंवा क्वेश्चन NCERT वर बेस्ड असणार
किंवा NCERTच्या आधारावर विचारलेला असणार, मग आपण तो सॉल्व करू शकत नाही. मग हाच प्रॉब्लेम स्टुडंटचा टॅकल करण्यासाठी आपण एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे, मिशन प्रारंभ. आता यामध्ये काय होणार बघा, तुम्हाला डेडिकेटेड टीम असणार, प्रत्येक टीमला एक एक सब्जेक्ट असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जे रिक्वायर्ड सब्जेक्टच्या NCERTs असतात तर त्या सर्व NCERT तुम्हाला शिकवल्या जातील, ते पण मराठी माध्यममधून. म्हणजेच इंग्लिशमधल्या NCERT ट्रान्सलेट केल्या जाणार मराठीमध्ये आणि तुम्हाला ते कन्सेप्ट शिकवल्या जातील. येत्या लक्षात. प्लस आता कन्सेप्टसोबतच मग तुमची ॲन्सर रायटिंग पण केल्या जाणार. म्हणजे एखादा कन्सेप्ट जर का आपण शिकवतोय मग त्यावर जर का क्वेश्चन विचारले जाऊ शकते तर मग तेव्हाच ती प्रॅक्टिस होणार. प्लस तुमच्या MCQ टेस्ट देखील घेतल्या जाणार. तशी हे डेडिकेटेड असणारा आपला एक इनिशिएटिव्ह आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट आहे. मी यामध्ये भूगोल हा विषय घेणार आहे. तर हे सर्व वैशिष्ट्य वगैरे तुम्हाला दिलेलेच आहे. तर अशी ही डेडिकेटेड आपली बॅच आहे. तर तुम्हाला जर का क्युरीज असतील किंवा ह्या बॅचबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा त्याच पद्धतीने आता तुम्हाला माहीतच असेल की आपल्या अकॅडमीमध्ये सोशलॉजी हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो आपण दोन्ही माध्यमातून त्याचे बॅच सुरू करतोय. तर मराठी माध्यममधून प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी मराठी माध्यम आणि इंग्लिशमधून प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी इंग्लिश माध्यमातून ही बॅच असणार आहे. तुम्हाला नोट्स मिळतील, घरपोच साहित्य मिळतील जे ऑनलाईन बॅच अवेल करतात. तर ह्या 2 बॅचेस आहे. आपल्या भारतीय समाजाची बॅच आहे. तर तुम्हाला कुठलीही अकॅडमीच्या इनिशिएटिव्हबद्दल किंवा बॅचेसबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही ॲपवर जाऊन इन्क्वायरी करू शकता. विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे किंवा डायरेक्ट अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे. तर बघा आपण आपला टॉपिक कंटिन्यू करू. आपण बघत होतो आता सपोज सेम 100 लोक आहेत, तेच एक्झाम्पल आपण कॅरी करू. तर या 100 लोकांची जी विभागणी आपण करणार, त्यांना जे पोझिशन आपण मी असं म्हटलं होतं तुम्हाला, तर ह्याची आपण विभागणी करणार आहे. त्यांना वेगवेगळ्या लेव्हलवर ठेवल्या जातात, त्यांना पोझिशन दिल्या जातात. मग हे कशाच्या बेसिसवर करतात? जर तुम्हाला 2 लोकांना वेगळं जरी करायचं आहे, वेगवेगळ्या पोझिशनवर जरी ठेवायचं आहे तर तुमच्याकडे कुठला तरी बेस असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठला तरी आयाम असणं, डायमेन्शन्स असणं आवश्यक आहे की कशाच्या बेसिसवर तुम्ही ठरवणार की कोण सुपेरियर आहे, कोण इन्फेरियर आहे, कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोणाची लेवल हाय आहे, कोणाची लेवल लो आहे. तर मग यासाठी बघा काय करण्यात आलं. तर आता इथे 2 मुद्दे येतात. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा आपण डायरेक्टली म्हणू मानव निर्मित. आता बघा हे 2 मुद्दे काय आहेत. नैसर्गिकरित्या जर का आपण विचार केला, म्हणजे बायोलॉजिकली जर का आपण विचार केला तर बघा समाजामध्ये जे 100 लोक आहेत ते लोक सारखे नसणार आहे. त्यामध्ये कशाचा डिफरन्स येणार आहे मला सांगा. प्रत्येकाचं लिंग जे असते, सेक्स, ते सेम असते का? नाही. कोणी स्त्री असणार, कोणी पुरुष असणार. त्यानंतर प्रत्येकाचं वय सारखं असते का? नाही. कोणी एकदम तरुण आहे तर कोणी वृद्ध आहे आणि वयानुसार त्या व्यक्तीची कॅपॅसिटी कशी असणार? वेगवेगळी असणार. येतं लक्षात. त्यानंतर आपण कलर म्हणू, स्किन टोन, त्वचेचा रंग हा वेगळा असणार आहे. कोणाची पर्सनॅलिटी, फिजिकल अपिअरन्स हे वेगळं असणार आहे. कोणामध्ये मस्क्युलॅरिटी असणार, ताकद जास्त असणार, कोणामध्ये ती कमी असणार. मग हा जो भेद आहे, जो भेद मानवाच्या हातात नाही आहे तर तो नैसर्गिकरित्याच तयार झालेला आहे. तर हे झाले नैसर्गिक भेद. येतं लक्षात. मग हे मानवामध्ये एक वेगळेपण सिद्ध करतात. मग आता हे वेगळेपण सिद्ध करत असताना बघा काय होणार. तर जनरली मला सांगा, यांचे आपण ग्रुपिझम करू शकतो. मग सर्व महिलांचा एक वर्ग, सर्व पुरुषांचा एक वर्ग, कारण ते काय आहे? भेद आहे, त्यांच्यामध्ये भिन्नता आहे. बरोबर आहे. मग आता हे जे भेद आहे हे कोणी तयार केलेले आहे? तर हे निसर्गानेच तयार केलेले आहे. त्यामुळे मानवाचा रोल आहे का त्यामध्ये? नाही. मग सुरुवातीला काय झालं बघा. मग असे 2 आता आपण लिंगच्या आधारावरच घेऊ. मग आपण असे 2 तयार केले, एक मेल आणि एक फिमेल. हे नैसर्गिक आहे. 2 क्लास केले आपण. बरोबर आहे. 2 ग्रुप तयार केले. म्हणजे तुम्ही सर्व फिमेल ह्या पोझिशनमध्ये, सर्व मेल ह्या पोझिशनमध्ये. ठीक आहे. आता नंतर मानवाने काय केलं बघा. हे जी भिन्नता आहे, हा जो वेगळेपण आहे, याला त्यांनी कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली. मग कॅल्क्युलेट करायला म्हणजेच काय? तर बघा कोणामध्ये ताकद जास्त आहे, कोणामध्ये कॅपॅबिलिटी जास्त आहे, कोण निर्णय पटकन घेऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करण्यात आल्या. आणि कॅल्क्युलेट करण्यात आल्यानंतरही बघा त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे काय झालं, यांची अरेंजमेंट करण्यात आली.
अरेंजमेंट म्हणजे काय, ज्याला आपण लेव्हल लावणं असं म्हणतो, यांना लेव्हल लावण्यात आलं. म्हणजेच काय की ठीक आहे, थोडेफार मस्क्युलॅरिटी जास्त आहे, स्ट्रेंथ जास्त आहे, म्हणून काय करण्यात आलं तर मेल हा जो कॅटेगरी आहे यांना वर ठेवण्यात आलं. आणि ह्या सर्व गोष्टी फिमेलमध्ये कुठेतरी कमी आहे म्हणून फिमेलला खालच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं. म्हणजेच बघा, आता प्रत्येकाला मला सांगा अशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट केली, रचना केली. आता जर का तुम्ही अशा पद्धतीने रचना करत असणार तर मला सांगा, वरचा स्तर एक तयार झाला, हा पहिला स्तर, बरोबर आहे. मग हा पहिला स्तर तयार झाला तर यांची लेव्हल 1 झाली, म्हणजेच हे हाय लेव्हलवर झाले. आणि दुसरा स्तर हा झाला म्हणजेच लेव्हल 2, म्हणजेच मला सांगा यांची लेव्हल, यांची पोझिशन कशी झाली, इन्फेरियर झाली. लक्षात येत आहे का? मग आता मला सांगा, ही जी भिन्नता आहे, हा जो वेगळेपण आहे, हा तर निसर्गाने तयार केलेला होता, पण त्या भेदाला, त्या भिन्नतेला अशा पद्धतीने स्तरांमध्ये रचून, त्यांना पोझिशन अलोकेट करून, त्यांना लेव्हल अलोकेट करून, त्यांना श्रेष्ठ मानणं, त्यांना कनिष्ठ मानणं, हे मात्र कोणी केलं तर हे सर्व मानव निर्मित आहे. हे सर्व काय आहे, मानव निर्मित आहे. मग मानवाने निर्माण केलं. मग आता जर का तुम्ही त्यांना श्रेष्ठ कनिष्ठ असं संबोधत आहे, त्यांना सुपेरियर इन्फेरियर म्हणत आहे, तर याचा अर्थ काय होणार तर बघा, जे लोक सुपेरियर आहे, श्रेष्ठ आहे, तर त्यांना काही बाबतींमध्ये प्रिव्हिलेजेस दिले जाणार. म्हणजेच बघा, त्यांचं एक सोशल स्टेटस जे असणार ते हाय असणार, बरोबर आहे. त्यांना एक रिस्पेक्टफुल पोझिशन अलोकेट केली असं दाखवण्यात येणार, त्यांना रिस्पेक्ट मिळणार, त्यांना सर्व गोष्टींवर त्यांचा अधिकार असणार, त्यांचे हक्क असणार. येत्या लक्षात? तर हे सर्व जे प्रिव्हिलेजेस आहे हे सुपेरियर पोझिशनवरच्या लोकांना देण्यात येणार. आणि ह्या सुपेरियर पोझिशनवरच्या लोकांना जे काही अधिकार आहे तर ते मात्र यांना मिळणार नाही. मग यांना यांच्यापेक्षा कुठेतरी कमी मिळणार. मग आता मला सांगा, जर एकाच समाजामध्ये 2 जण आहेत, 2 व्यक्ती आहेत, आणि एकाला फार जास्त अधिकार आहे, एकाला थोडेफार कमी आहेत, म्हणजेच हे काय तयार होत आहे, आता ही भिन्नता आहे का? नाही. आता मात्र ही काय आहे, विषमता. येत्या लक्षात? आता हिला काय म्हणणार आहे आपण, विषमता. कारण सुपेरियर इन्फेरियर म्हणजेच मराठीमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ, ही भावना निसर्गाने तयार केलेली आहे का? नाही. निसर्गाने फक्त भिन्नता तयार केली, भेद तयार केले, मात्र त्याला कॅल्क्युलेट करून, काहींना प्रिव्हिलेजेस देऊन, काहींना रिवॉर्ड्स देऊन, एखाद्याला श्रेष्ठ म्हणायचं, एखाद्याला कनिष्ठ म्हणायचं, हे काम मात्र मानवाने केलेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की समाजामध्ये जी विषमता आहे ती कोणी निर्माण केली तर ती विषमता मानवाने निर्माण केली. त्यामुळे तुम्ही इथे हे 2 कन्सेप्ट समजून घ्या. भिन्नता वेगळं, विषमता वेगळं, भेद असणं वेगळं आणि विषमता असणं वेगळं. म्हणून सर्वच घटक सारखे होते का? नाही. प्रत्येकामध्ये बघा, जन्म, लिंग, आयु, बुद्धिमत्ता, शिक्षण, ह्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल काय होती, भिन्नता होती. पण त्या बेसिसवर त्याच गोष्टी कन्सिडर करून जर का तुम्ही त्यावरून स्तर रचत आहे तर ते काय होणार, विषमता तयार होणार. येत्या लक्षात? मग याच्यावरून हे जे वेगवेगळे असे ग्रुप तयार झाले, यांनाच स्तराच्या माध्यमातून रचल्या गेले, म्हणून आपण काय म्हणणार की ही काय झालं मग, स्तरीकरणाची प्रक्रिया. आता मला सांगा, जे श्रेष्ठ आहे तर त्यांना वरच्या स्तरावर ठेवण्यात येणार, आणि जसं जसं मग त्यांचे प्रिव्हिलेजेस कमी होत आहे, म्हणजे लेवल कमी होत जाणार, तसे तसे त्यांचे स्तर खाली खाली होत जाणार. मग जो सर्वात टॉपच्या स्तरावर आहे, वरच्या स्तरावर आहे, त्याला प्रिव्हिलेजेस जास्त असणार, जो सर्वात खालच्या स्तरावर आहे त्याला असणार आहे का? नाही. म्हणजेच इथे काय तयार होणार, विषमता तयार होणार. अशा प्रकारे समाजामध्ये ही जी विषमता आहे ही तयार झालेली आपल्याला दिसून येते. मग आता बघा, ही जर विषमता आहे तर मला सांगा, हे जैविक आधार आपण मी तुम्हाला आताच सांगितले, निसर्गाचे किंवा निसर्ग निर्मित जे भेद होते ते कशाच्या आधारावर होते, लिंगांच्या आधारावर होते, वयाच्या आधारावर होते, बरोबर आहे, जन्माच्या आधारावर होते, वंशाच्या आधारावर होते. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही सारखी नसते, प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते. तर हे जे भेद आहे हे निसर्गाने केलेले आहे. पण हे निसर्गाने केलेल्या भेदानुसार जर का आपण स्तर तयार करतोय आणि मग परत त्याची रचना करून त्याला खालीवर रचतोय, तर हे मात्र कोणी केलं, मानवाने केलं, हे लक्षात ठेवायचं. मग आता याच आधारावर मानव निर्मित स्तर कुठले कुठले आहे किंवा मानवाने कशा पद्धतीने तयार केले ते आपण बघू. बघा, आता मानव निर्मित मध्ये जे स्तरीकरण झालं तर त्याचे मुख्य आधार कोणते कोणते होते? पहिला आधार होता तो म्हणजे आर्थिक आधार. आता बघा, जसं आपण म्हटलं, प्रत्येकाची आर्थिक किंवा प्रत्येकाची फायनान्शियल सिच्युएशन, आर्थिक परिस्थिती ही सारखी असते का? नाही. ज्यांच्याकडे कॅपॅसिटी जास्त आहे, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता जास्त आहे, ज्याच्याकडे शारीरिक क्षमता जास्त आहे, तर त्यांनी काय केलं, अल्टिमेटली सोसायटीमध्ये सर्वात जास्त
आपण असं म्हणू की जे इन्कम सोर्सेस आहे ते त्यांच्याकडे आले, किंवा बुद्धीच्या आधारावर मग त्यांनी जास्त आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार करून, किंवा असं म्हणू आपण की बुद्धीच्या आधारावर त्यांनी एक चांगली पोझिशन वर असल्यामुळे त्यांना जास्त प्रिव्हिलेजेस मिळाले. जास्त प्रिव्हिलेजेस मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक फायदाही काय झाला, जास्त झाला. मग हा जर अँगलने आपण विचार केला तर मला सांगा, समाजामध्ये सर्वांची आर्थिक परिस्थिती सारखी होती का? नाही. मग प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. मग याच आर्थिक परिस्थितीचा आधार घेऊन मग समाजामध्ये याचेही वर्ग करण्यात आले. मग ज्यांची आर्थिक परिस्थिती सारखी आहे त्यांचा काय असणार, एक सेम वर्ग असणार. येत्या लक्षात. मग अशा आर्थिक परिस्थितीचे सर्व वर्ग एकावर एक रचण्यात आले आणि याला मग आपण काय म्हणणार, आर्थिक स्तरीकरण. म्हणजे आता समाजामध्ये स्तर होत आहे, पण त्याचा आधार काय आहे, तर त्याचा आधार आहे आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक घटक. मग आता जनरली बघा, समाजामध्ये आर्थिक परिस्थितीवर आधारित जे स्तर केल्या जातात तर त्या प्रत्येक स्तराला वर्ग म्हटल्या जातात. त्या प्रत्येक स्तराला काय म्हटल्या जातात, वर्ग. म्हणजे आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, क्लास. बरोबर आहे. म्हणजेच काय बघा, सर्वात वरचा म्हणजे अप्पर क्लास, नंतरचा मिडल क्लास, त्यानंतरचा लोअर क्लास. बरोबर आहे. आता मला सांगा, यामध्ये जिथं आपली पोझिशन आहे त्यानुसार आपल्याला सोशल स्टेटस असणार आहे. जर का एखादा व्यक्ती अप्पर क्लासचा मेंबर असणार तर साहजिकच आहे त्याला समाजामध्ये फार मान सन्मान मिळणार. येत्या लक्षात. म्हणजेच त्याचा सामाजिक दर्जा कसा असणार, उच्च असणार. आणि तोच एखादा व्यक्ती जर का लोअर क्लासचा मेंबर आहे तर याचा अर्थ काय, त्याला समाजामध्ये कंपॅरेटिव्हली तेवढी रिस्पेक्ट मिळणार आहे का, नाही. म्हणजेच सामाजिक दर्जा कशावरून ठरणार, की तुम्ही कुठल्या स्तरातील मेंबर आहेत. येत्या लक्षात. आणि हे जसं का स्तर आर्थिक गोष्टीवरून करतोय तर याचा अर्थ मला सांगा, त्याला काय म्हणणार आपण, वर्ग किंवा क्लास सिस्टीम. आता मला सांगा, प्रत्येक वर्गामध्ये भेद तयार होणार, विषमता तयार होणार, कारण प्रत्येकाला प्रिव्हिलेजेस पण कसे असणार, वेगळे. आता सेम दुसरा आयाम कुठला बघा, तर दुसरा आयाम आहे तो म्हणजे राजकीय आयाम, पॉलिटिकल आपण ज्याला म्हणू, राजकीय आधार. आता बघा, सुरुवातीपासून आपण हिस्ट्रीचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतात की काही लोक असे होते ज्यांच्याकडे पॉवर पोझिशन होते, ज्यांच्या हातात सत्ता होती, ज्यांच्याकडे अधिकार होते, जे निर्णय घेऊ शकत होते. आणि काही लोक असे होते ज्यांच्याकडे सत्ता होती का, नाही. मग ते एक साधारण जनता म्हणून राहायचे. मग आता मला सांगा, सत्ता असणारे लोक आणि सत्ता नसलेले लोक असे दोन वर्ग तयार झाले. म्हणजेच समाजामध्ये परत दोन गट तयार होते. कोणते कोणते, एक असणार ज्यांच्या हातात पॉवर आहे, ज्यांच्या हातात अधिकार आहे, आणि दुसरे म्हणजे पॉवर नसलेले, सत्ता नसलेले सर्वसामान्य जनता. असे वर्ग तयार झाले. त्यानंतर नेक्स्ट दुसरा आणि महत्त्वाचा आधार तो म्हणजे धार्मिक आधार. इथे लक्षात. आता धर्मामध्ये पण काय करण्यात आलं, आता जेव्हा आपण थिअरी डिस्कस करू, ह्या प्रत्येकाच्या आपल्याला थिअरीज आहे, ठीक आहे. तर हा कन्सेप्ट ओव्हरऑल मोठा आहे, त्यामुळे आपण याला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये कव्हर करू, ठीक आहे. तर धार्मिक आधार आपल्याला माहीत आहे की प्रत्येकाला समाजामध्ये एक अशी कसं कन्सेप्शन होतं की प्रत्येकाला देवाचा समान अधिकार आहे का, किंवा देवाने सर्वांना समान बनवलेलं आहे का, नाही. काही असे लोक आहेत की जे देवाच्या अगदी जवळ आहे, किंवा ते देवांचेच दूत आहे. आणि काही लोक असे आहेत की ज्यांना देवांनी मग इथे गुलाम बनवण्यासाठी पाठवलं आहे, कारण त्यांनी खूप सगळे पाप वगैरे केले. तर हा एक अँगल देण्यात आला, आणि हा अँगल देऊन धार्मिक आधारावर वेगवेगळे स्तर करण्यात आले. आणि जवळपास धर्माच्या आधारावर लोकांचे स्तर करणं हा जो प्रकार आहे हा आपल्याला प्रत्येक धर्मामध्ये दिसून येतो. म्हणजे जेव्हा समाजशास्त्रामध्ये आपण धर्म हा अभ्यास करतो, मग अगदी युरोपियन कंट्रीमध्ये असलेले धर्म असो किंवा आपल्या स्वतःच्या देशात असलेला धर्म असो, हा काय करणार, धार्मिक आधारावर लोकांचे वेगवेगळे स्तर करणार. येत्या लक्षात. मग हे जे वर्ग झाले तर यांना आता त्या सोसायटीमध्ये वेगवेगळे नाव आहेत. तर जेव्हा आपण हे डिटेलमध्ये स्टडी करू तर तेव्हा मी सांगणार. पण सध्या तुम्ही भारतामध्ये बघा, भारतामध्ये धार्मिक आधारावर समाजाचं वर्गीकरण कसं केलेलं होतं, तर तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला भारतामध्ये वर्णव्यवस्था होती. बरोबर आहे. वर्णव्यवस्था होती. आता ही वर्णव्यवस्था म्हणजेच काय, तर ही धार्मिक आधारावर केलेली समाजाची विभागणी होती. कारण ओव्हरऑल वर्णव्यवस्थेमध्ये काय होते, वेगवेगळे स्तर होते. मग त्यांचे नाव तर आपल्याला माहिती आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. बरोबर आहे. मग मला सांगा, हा काय झाला, हा एक त्यांचा पर्टिक्युलर स्तर झाला. मग ह्या स्तरातील लोकांना आणि ह्या स्तरातील लोकांना सर्व गोष्टी सारख्या उपलब्ध होणार आहे का, नाही. काही प्रिव्हिलेजेस यांना जास्त होते. कारण यांचा जो स्तर आहे हा यांच्यापेक्षा वर आहे, यांना कंपॅरेटिव्हली
कमी असणार, म्हणजे परत इथे काय तयार झाली, विषमता तयार झाली. मग हे जे वर्गीकरण आहे हे कशाच्या आधारावर आहे, तर धर्माच्या आधारावर केलेलं वर्गीकरण होतं ते. म्हणजेच लक्षात येत आहे का तुम्हाला, की समाजामध्ये असे वेगवेगळे आधार घेऊन, असे वेगवेगळे आयाम घेऊन समाजाचं काय करण्यात आलं, वर्गीकरण करण्यात आलं, स्तर तयार करण्यात आले. येत्या लक्षात. मग आता ही जी स्तर तयार करण्याची प्रक्रिया आहे हिलाच आपण काय म्हणणार, स्तरीकरण. मग बघा याची व्याख्या कशी द्यायची. बघा तर सामाजिक स्तरीकरण जनरली कशाला म्हणायचं, तर बघा गिझबर्ट काय म्हणतात, म्हणजे ह्या थिंकर्सने दिलेली ही व्याख्या आहेत. बघा सामाजिक स्तरीकरण म्हणजे समाजाची स्थायी स्वरूपाच्या समूहात किंवा प्रवर्गात झालेली विभागणी होय. म्हणजे हे जे आपण समूह बघितले, म्हणजे हे असे म्हटलं ना आपण, हा एक स्तर, हा एक स्तर, हा एक स्तर, तर मला सांगा हा स्तर म्हणजे हा लोकांचा एक समूह झाला, बरोबर आहे. हा लोकांचा काय झाला, एक प्रवर्ग झाला. तर त्या प्रवर्गांमध्ये किंवा समूहांमध्ये केलेली त्यांची काय आहे, ती विभागणी आहे. आणि ही विभागणी कशी असते, तर ही विभागणी स्थायी असते. म्हणजे बघा आता बेसिक तुम्हाला माहीत असणे की एखादा व्यक्ती जर का ब्राह्मण वर्णाचा, ब्राह्मण या वर्णाचा किंवा ब्राह्मण या स्तराचा जर का तो मेंबर असेल, तर काय होतं, कायम स्वरूपी तो त्याच स्तराचा मेंबर राहायचा, त्याचा स्तर चेंज व्हायचा का नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्थायी स्वरूपाचं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा हे प्रवर्ग काय करायचे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ या आधारावर परस्पर संबंधित असतात. म्हणजे केवळ स्तरच केले नाही, केवळ ग्रुपच तयार केले नाही, तर त्या ग्रुपमध्ये मग काय तयार करण्यात आले, सुपेरियर इन्फेरियर हा कन्सेप्ट तयार करण्यात आला. तर ही व्याख्या यांनी दिली. नेक्स्ट बघा ऑर्बन आणि निमकॉफ यांनी कुठली व्याख्या दिली आहे, की ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आणि समूह सर्वसाधारणरित्या स्थायी स्वरूपाच्या दर्जांवर आधारित विभागले जातात त्यांना काय म्हटले जाते, स्तरीकरण. म्हणजेच ओव्हरऑल कन्सेप्ट काय आहे, की समाजाची विभागणी होत आहे आणि त्या विभागणीवरून त्यांचा दर्जा ठरवला जातोय आणि हा दर्जा किंवा ही विभागणी ही स्थायी स्वरूपाची आहे. म्हणजे एकदा जर का तुम्हाला एखादा स्तर मिळाला किंवा तुमची त्या स्तरामध्ये तुम्ही मेंबर असेल तर ते कायमस्वरूपी असणार आहे. म्हणजेच त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला दिसून येणार नाही. ठीक आहे. तर हे दोन आपण डेफिनेशन बघू आणि त्यानंतर मग याच प्रक्रियेचे वैशिष्ट्य बघा काय काय आहे. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ वर्गीकरण करत नाही, तर याला श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा दर्जा पण दिला जातोय आणि त्यातूनच समाजामध्ये मग सामाजिक दर्जा, सोशल स्टेटस हा कन्सेप्ट तयार झाला. ठीक आहे. नेक्स्ट बघा सार्वत्रिकता, म्हणजेच युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे हा. युनिव्हर्सल कन्सेप्ट म्हणजे काय, बघा तुम्ही कुठल्याही समाजाचं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला समाजामध्ये इक्वॅलिटी, समता दिसून येणार नाही. प्रत्येक समाज हा कुठल्या ना कुठल्या आधारावर विभागला गेलेला आहे आणि त्यानुसारच मग त्या समाजामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना सामाजिक दर्जा देण्यात आला. म्हणजेच काय, की प्रत्येक समाजामध्ये आपल्याला एकतर आर्थिक किंवा राजकीय किंवा धार्मिक कुठल्या ना कुठल्या आधारावर समाजाचे वर्गीकरण किंवा स्तरीकरण घडून येताना दिसणार. म्हणून आपण काय म्हणतो, की हा कन्सेप्ट कसा आहे, सार्वत्रिक आहे. म्हणजेच हा युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे. हा फक्त काही विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही. नेक्स्ट सामाजिकता आहे. म्हणजेच आपण ओव्हरऑल समाजामध्ये मग त्यांचे रिलेशन कसे असणार, कोणाला किती अधिकार आहे, किती हक्क आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात. म्हणजे तो समाज आपल्याला रिफ्लेक्ट होतो. नेक्स्ट बघा सामाजिक संबंधांचे प्रतिमान आपल्याला येतात. म्हणजेच जनरली जर आपण बघितलं, आता बघा याचं जाती व्यवस्था हे देखील एक उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्थेचं पण काय केलं आहे, स्तरीकरण केलं आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर जातला वरच्या स्तरावर ठेवला आहे, काही जातींना खालच्या स्तर देण्यात आले होते, बरोबर आहे, आणि त्यानुसारच त्यांना दर्जा देखील देण्यात आलेला होता. मग आता बघा जर तुम्ही वेगवेगळे स्तर तयार करतायत तर यामध्ये आता हे लोक कोणाशी संबंध प्रस्थापित करणार यावर पण कंट्रोलिंग करण्यात आलं. म्हणजेच जर का एखादा पर्टिक्युलर ह्या वरच्या स्तरातील व्यक्ती असणार तर वरच्या स्तरातील व्यक्ती हा कंपल्सरी सर्व संबंध वरच्या स्तरातील लोकांशीच प्रस्थापित करणार. मग ते विवाह संबंध असो, कुटुंब असो किंवा इतर कुठलेही संबंध असो, त्याचा कॉन्टॅक्ट इतर स्तरातील लोकांशी येणार का, नाही, किंवा खूप रेअरली येणार. येत्या लक्षात. मग अशा प्रत्येक स्तरांसाठी काही बंधने देखील लादण्यात आली होती. तर त्यामध्ये संबंधांचे बंधन देखील होते, की कोणाचं सोशल रिलेशन कोणासोबत कशा पद्धतीचं असायला पाहिजे. आणि त्यानंतर बघा सत्तेचे विषम प्रमाणात वितरण.
म्हणजे अगदी आपण म्हणतोय की जसं मग शिक्षणाचा अधिकार पर्टिक्युलर स्तराला देण्यात आला, मग शिक्षण जर त्यांच्याकडे आहे तर मला सांगा मोठ्या मोठ्या ज्या पोझिशन आहेत त्या पण त्याच स्तरातील लोकांकडे येणार, अल्टिमेटली सत्ता पण त्याच स्तरातील लोकांकडे येणार, म्हणजे सत्तेचंही विभाजन करण्यात आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे स्तर रचले गेले हे स्तर मनोऱ्यांच्या स्वरूपात रचले गेले, म्हणजे पिरॅमिड्सच्या फॉर्ममध्ये. बघा हे असे हे जे स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतो आपण, पिरॅमिड, मनोरे, म्हणजे मनोऱ्यांच्या मध्ये रचल्या गेले. हे प्रत्येक स्तर झाला, येतं लक्षात. मग आता हे प्रत्येक स्तर रचण्यात आले. आणि पिरॅमिड म्हणजे काय तर बघा जे सर्वात वरची पोझिशन आहे त्या पोझिशनवर अगदी लिमिटेड लोकांना ठेवण्यात आलं, आणि जशी मग पोझिशन खाली खाली येणार, स्तर खाली खाली येणार, तसे मात्र लोकांची संख्या काय होणार, वाढत जाणार. तर हे जे स्तरीकरण असतात, म्हणून आपण नेहमी स्तरीकरण मनोऱ्यांमध्ये दाखवतो. बघा जेव्हाही तुम्ही जाती व्यवस्था दाखवणार तर तुम्ही अशीच डायग्राम काढता, येत्या लक्षात. किंवा कधीही तुम्ही वर्ण व्यवस्था दाखवणार तर तुम्ही अशाच प्रकारची डायग्राम काढतात, येत्या लक्षात. तर असा हा आपला एक ओव्हरऑल कन्सेप्ट होता स्तरीकरणाचा. तर आता बघा आपल्याला 1 बाय 1 हे सर्व डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे हे जे 3 आयाम आहेत हे तीनही आयाम कसे तयार झाले, कसे निर्माण झाले, त्यानंतर ते का सस्टेंड आहे, आजही समाजामध्ये त्याचं अस्तित्व आहे का, आणि जर अशा प्रकारचं स्तरीकरण आहेत तर मग त्याचे सकारात्मक काय बाबी आहेत किंवा त्याच्या नकारात्मक बाबी काय आहेत, तर ह्या सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आजचं लेक्चर हे फक्त आपण एक बेसिक घेतलं होतं की हे स्तर कशा पद्धतीने निर्माण होतात. तर तुम्हाला जर का आजचं लेक्चर आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.